ये आप अपना वो सलून का नाम बताइए। मेरा फ्रेंड्स कहाँ पे है? ये नेक्स्ट लेवल में। आपको मराठी आती है? मला मराठी पण येते ना। अच्छा अच्छा, तो मराठीमध्ये सांगा, कारण मी हा व्हिडिओ मराठीमध्ये टाकणार आहे। हां, माझ्या सलूनचं नाम फ्रेंड्स युनिसेक्स हेअर सलून। हां, मेन्स आणि फिमेल दोन्हीसाठी आहे। हां हां, आणि त्याच्यामध्ये मी विग आणि हेअर एक्सटेन्शन हे सगळे प्रकारचे आपल्याकडे आहेत। अच्छा, हेअरचे सर्व टाइप्स मिळतात? ऑल टाइप्स आहे, आणि मेकअप पण आहे, फेशियल पण आहे, स्किनचे रिलेटेड सर्व मिळून जाणार। आणि आता आपल्या साहेबांना हे चेंज करणार आहेत, लुक चेंज करणार आहेत साहेबांचं, तर बघूया आपण कसं होतं तर लुक। तर पॅच लावणार आहेत हे साहेबांचं पण। हां, हेअर वॉश वगैरे होणार। तसे आपल्या साहेबांचे केस भरपूर आहेत, पण तरी नाही हां, म्हणजे बाकीचे जे येतात ना त्यांच्यापेक्षा तर भरपूर आहे समजा, है ना? पण आपल्याला तरी पण करायचं आहे, काहीतरी वेगळं लुक चेंज करायचं आहे। आम्ही पहिल्यांदा हा विचार केला होता की यांना ट्रान्सप्लांटिंगचा, हां, कारण डोनर एरिया चांगला असलं पाहिजे त्याच्यामध्ये। हां हां, डोनर एरिया चांगला नसले ते पण कसं लावलेले निघून जातात। ते औषध येते ना, नर्वस सिस्टम। अच्छा अच्छा, साईड इफेक्ट होतो। यांच्या केसांमध्ये काय प्रॉब्लेम झालाय, यांना पाणी वगैरे खूप चेंज झालं यांचं। यांची पोस्टिंग आर्मीला होते, तर यांची पोस्टिंग प्रत्येक जागी व्हायचं। हां हां, त्याच्यामुळे गेलेत ते। त्यांच्यामध्ये काय झालं, हे जे कलर लावतात आणि हे शांत पाणी बाल वॉश करते, याच्यामध्ये मेटलचे पार्टिकल डिझॉल्व्ह होतात। अच्छा अच्छा, ते आणि दोन्ही केमिकल लावला तुम्ही, कलर केला, आणि ते आपल्या डोक्यामध्ये केमिकल शार्पण आहे, त्याचं रिॲक्शन होऊन ते केस जातात, है ना? ठीक आहे, आपण पॅच लावूया। आणि तुम्हाला जर कोणाला करायचं असेल तर तुम्ही इथे येऊ शकता, यांना व्हिजिट देऊ शकता, आणि मग हे आपल्याला यांचा रिझल्ट बघायचा आहे सर्वात आधी। तर आता तुम्ही मला बघू द्या, तुम्ही बसून, की तुमचे केस किती आहेत। बसा 2 मिनिट। तसे यांचे सोमवार केस चांगले आहेत, फक्त थोडं तिथे मागेकडे, हां मागच्या साईडला थोडं खूप विरळ आहे, थोडे नाही खूप विरळ झालेले आहे यांच्याकडे माझ्यापेक्षा पण म्हणजे। अरे बापरे, समोर पूर्ण गेलेले होते म्हणते केस, यांनी रिझल्ट दाखवले तर। हां, पॅचेस असे असतात इम्पोर्टेड, तर हे असं अमेरिकन हेअर पॅच आहे। हो, अच्छा। आणि फ्रंट साठी आहे गोल्डन हेअर पॅच आहे। अच्छा अच्छा, आणि शेड अकॉर्डिंग हां हां, अच्छा, शेडच्या अकॉर्डिंग लावतात म्हणते, आणि तसे केस तयार करून देतात, म्हणजे तुमच्या शेडच्या अकॉर्डिंग तयार करून देतात, आणि हेअरस्टाईल सुद्धा मस्त तुम्हाला हिरोसारखी बनवून देतात। तर आता बघू आपले हिरो किती हिरो बनतात, तर ऑलरेडीच हिरो आहेत आपले, असं काही विषय नाही। चला मग, आता तुम्हाला बिफोर तर मी बघितलेलाच आहे, आता आफ्टर रिझल्ट, आफ्टर बघूया आपण आता कसं होतं। मराठी में बोलता था, एजुकेशन थोड़ी मराठी में। अच्छा अच्छा अच्छा, मराठी बोले नहीं वो होता है ना, मेरा भी फ्लो हिंदी में जाता है, और जैसे ब्लॉग वॉग हिंदी में बनाती हूँ ना। वो आपके पूरे शेड से मैच हो जाएंगे, वो गारंटी नहीं। गारंटी उनकी, अब उनके ऊपर छोड़ दो आप। नर्वस हो या एक्साइटेड हो? नर्वस प्लस एक्साइटेड और मैं टेंशन भी नहीं ले रहा। जब शुरुआत में कोई ग्राहक आता ना, हाँ, उसके मन में बहुत सारे सवाल रहते हैं, अच्छा लगेगा या नहीं लगेगा, अच्छा लगेगा नहीं लगेगा, मेरे दोस्त क्या बोलेंगे, मेरी बीबी क्या सोचेंगे उसके बारे में। नहीं, मैं तो बहुत सपोर्टिव हूँ। और जैसे आपके जो अच्छे ख्याल रखते रहते लोग, वो बहुत ही अच्छे से कैरी कर सकते हैं। यूएस से आने करने के लिए, अच्छा अच्छा, यूएस की क्लाइंट जो दुबई वाले ग्राहक है मेरे पास, ऐसा नहीं, वहाँ पे ये सारी चीजें लाख रुपए की होती है। बराबर, $25 से हेयर कटिंग स्टार्ट होता है। भी आपकी ये स्टार्टिंग कहाँ से है, ये भी बता दीजिए। मेरा वीक का क्या स्टार्टिंग, हाँ, जैसे न्यू ईयर ऑफर्स रहते हैं, ऑफर्स के हिसाब से भी मैं जैसे जो स्लम एरिया के हैं लोग, उनके लिए मैं कुछ कम में भी रख देता हूँ। अच्छा अच्छा, मिनिमम 6000 से 10,000 तक की उनके लिए रखता हूँ। अच्छा अच्छा, और बेस्ट क्वालिटी में चाहिए इम्पोर्टेड मेरा 15,000 से 25-30 है। अच्छा, और लेडीज का हेयर पैच 20,000 से
50,000 तक की लेडीज। अच्छा, हाँ बहुत सारी लेडीज ऐसी है कि उनको भी प्रॉब्लम है हेयर फॉल वगैरह का। होते ना काफी लेडीज को एलिस्टोसिया से बाल जाते हैं। हाँ हाँ हाँ, किसी के हार्मोन डिसबैलेंस से जाती है, किसी के कलर की इन्फेक्शन से, स्ट्रेटनिंग से, बराबर है, किसी का नेचुरल अनुवांशिक हेयर फॉल रहता है। बहुत सारे कारण है। तर तुम्ही यांना व्हिजिट करू शकता, यांच्याकडे सर्व गोष्टींचे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतील। हेअर पॅच, वीग, आणखी मेल फिमेल साठी हेअर एक्सटेन्शन, सर्व सर्व तुम्हाला इथे मिळून जाणार। अच्छा अच्छा, आयलिड एक्सटेन्शन पण आहे। हेअरचे अच्छा, नॅचरल हेअरचे, सिंथेटिक हेअर नाहीये। अच्छा, तर मग तुम्ही यांना व्हिजिट करू शकता, तुमचे सर्व प्रॉब्लेम इथे सॉल्व्ह होऊन जातील हेअरशी रिलेटेड। ठीक आहे, आता आपण बघूच यांचा रिझल्ट जर चांगला वाटला मला तर मी तुमच्यासोबत डेफिनेटली शेअर करेल यांच्याकडे यायचं आहे तुम्हाला की नाही यायचं आहे। मला खरोखर मला असं वाटलं होतं की मी जेव्हा सर्च केलं ना, ज्या वेळेला मी सर्च केलं अमरावतीमध्ये होईल की नाही, मला इतके सारे सलून दिसले अमरावतीमधले, म्हटलं अमरावतीमध्ये पण होते। आम्हाला वाटलं होतं दिल्ली नागपूरला जावं लागेल। अमरावतीमध्ये सर्वात प्रथम मी स्टार्ट केलं होतं हो का, 2016 मध्ये? बापरे, खूप वर्षापासून सुरू आहे तुमचं, यांचं खूप वर्षापासून सुरू आहे। मेन म्हणजे नोएडामध्ये, हा दिल्लीवरनं। माझं मी मेकअप आर्टिस्टचा कोर्स सुद्धा दिल्लीवरनं केलेला आहे। तर मुंबईमध्ये पण माझी अकॅडमी आहे। अच्छा, माझी सिस्टर मेकअपची अकॅडमी करते। अच्छा, आणि भुसावळला पण आहे, यांचं पण मेकअप वगैरे अकॅडमी आहे म्हणते। तर आपलं ठीक आहे, आपण आता हेअर बद्दल बोलत आहोत, तर हेअरचं सर्व करून घेऊ आणि नंतर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की सर्व व्यवस्थित आहे की नाही आहे। तुम्हाला करायची इच्छा असेल तुम्ही डेफिनेटली करू शकता। आपला लुक जर चेंज करायचं असेल, आता यांना तर काही गरज वाटली नाही म्हणजे, पण मला असं वाटत होतं की यांचं लुक चेंज करायला पाहिजे, एक डिफरंट लुक। आता जशी मी माझ्या केसांना डिफरंट लुक देत राहते नेहमी कलर करत राहते किंवा मग मी स्ट्रेटनिंग, स्मूथनिंग ह्या सर्व गोष्टी करत राहते। मला असं वाटलं की यांनी का बोरिंग लुक ठेवायचं, यांना पण असं काहीतरी वेगळं असं लुक दिलं पाहिजे यांनी स्वतःला। तर यांना मी जबरदस्त घेऊन आले, तर म्हटलं नाही यांनी दिलं पाहिजे स्वतःच्यासाठी लक्ष। तर कसं असतं, जास्तीत जास्त माणसं काय करतात, फॅमिलीसाठी पूर्ण डेडिकेटेड टाइम देतात, स्वतःकडे लक्षच देत नाही। म्हणून मी म्हटलं स्वतःकडे लक्ष द्या आपल्यासाठी, म्हणजे आपण पण स्वतःला आरशात बघितल्याला तर आपल्याला चांगलं वाटलं पाहिजे। तसं तर माझा नवरा हँडसम आहे, काही विषय नाही। बाकी जर आपण आता तुम्ही आफ्टर लुक बघूनच घ्या। हेयर पैच कर सकते हैं, ऑर्डर भी कर सकते हैं। अच्छा अच्छा, सभी आपकी हमारे पास सुविधा है। हाइजीन का भी ध्यान रखते हो? हाँ, हाइजीन का ध्यान देते हैं। कोरोना के काल में भी हमने वीक का काम किया। अच्छा अच्छा, कोरोना काल में दूल्हों को और ब्राइड दोनों को भी तैयार किया हमने। अरे उसमें भी वीक लगाया हमने उस समय भी। आपके क्या बोला आपने? रूखे बाल, आपके बाल रूखे लग रहे हैं? हाँ, आपके ये रूखे बाल इसलिए है क्योंकि आपके बालों का जो है पूरा अंदर जो है पूरा शार जमा है, शार की वजह से आपके बाल पूरे। नहीं, इनके क्या हुआ, एक पोस्टिंग आई थी इनकी, लास्ट पोस्टिंग ये नागपुर से पहले वाली, अगरतला ना, अगरतला में इनके बाल बहुत ज्यादा झड़े। वहाँ का पानी बहुत खराब था बोलते हैं। पानी में TDS लेवल बहुत, हाँ हाँ बहुत, और गंदा भी था बहुत पाणी का पाणी आता है ना, तो एकदम गडूळ पाणी आता। यांनी काय केलं, जेवढे तो पॅच आहे ना तेवढं ते केस कापून घेतले आणि म्हणजे ट्रिम करून टाकले पूर्ण, आणि नंतर मग ते तिथे पॅच लावत आहेत व्यवस्थित आहे, पूर्ण चिकन करून टाकला आणि पूर्ण असं ओढून ओढून लावतील म्हणजे त्याला असं गॅप नाही पडलं पाहिजे। उसी का इस्तेमाल ले लेते हैं, नेचुरल पूरा नेचुरल हो। अरे टेन्शन मध्ये आले असतील, नाही का? कसं लोक होणार का, बायकोनी फसवलं आपल्या इथे, नाही ना? अच्छा अच्छा, अभी ये मैं सोच रहा हूँ कि बाल लगने के बाद में लुक अच्छा है, बस यही सोच रहे हो आप? बस ठीक है, वही होगा आपके साथ, अब लुक अच्छा ही आएगा।
कोई हेयर स्टाइल आपने मोबाइल में कुछ नहीं, आप इनके फेस के अकॉर्डिंग हेयर स्टाइल बना के दो आप। वो तो हम बना देंगे, उनकी भी कोई चॉइस होगा ना कि मुझे इस तरह से होना। आपको कोई चॉइस है क्या आपकी? फेस के हिसाब से ठीक लगे तो बेटर है। आता मिळणार आहे तुम्हाला सरांचा नवीन लुक बघायला। व्यवस्थित होणार ते, जमाएंगे अब एक नंबर। ऐसा तो पहिले किसी हुआ भी नहीं चला, योग्य वेळ आलेली आहे की तुमच्या प्रश्नांची मी उत्तरं दिली पाहिजे। तर खूप दिवसाची मी वाट बघत होते की तुम्ही नोटीस करत आहात की नाही करत आहात। काही जणांनी नोटीस केलं होतं, 1-2 जणांनी, पण मला असे भरभरून क्वेश्चन पाहिजे होते की तुम्ही नोटीस करायला पाहिजे यांना की यांचं आधी थोडंफार टाल पडलेलं होतं, म्हणजे थोडेफार केस गेलेले होते, म्हणजे थोडे नाही, मागचे तर खूप जास्त गेलेले होते। समोरून तरी नाही दिसत होतं, पण मागे असं इथपर्यंत असं दिसत होतं की हो यांचे केस गेलेले आहेत म्हणून। आणि ते कसे की खूप वर्षाचे हे आहे त्याच्यामध्ये, कारण यांच्या पोस्टिंग वेगवेगळ्या येत होत्या आणि वेगवेगळ्या जागेवरचं पाणी चेंज झालं की नाही तर आपले केस जाण्याचे चान्सेस राहतात। आणि खूपदा यांना दिवसभर आर्मीला असताना कॅप लावून राहायचं होतं, म्हणजे जेव्हा आपण पूर्ण दिवसभर त्याला पॅक करून ठेवतो ना केसांना, तर त्या एरियामध्ये घाम येतो आणि घामामुळे सुद्धा, त्या क्षारमुळे केस जातात। तर त्या क्षारचं पाणी यूज केल्यामुळे सुद्धा केस जातात आणि घामामुळे सुद्धा। आता तुम्ही बघितलं असेल की बायांमध्ये पण हा प्रॉब्लेम आहे केस जाण्याचा, कारण बोरचं पाणी वगैरे यूज करतो ना आपण केसांमध्ये, तर ते क्षार त्याच्यामध्ये जाऊन बसतात आणि त्या क्षारमुळे ते केसांचे मूळ जे आहेत ते डॅमेज होतात आणि आपले केस जातात। तर असंच यांच्यासोबत काही झालं। आधी खूप चांगले केस होते यांचे आणि नंतर जसं जसं पोस्टिंग वेगवेगळ्या जागी येत गेल्या आणि तसं ते वेगवेगळं पाणी चेंज होत गेलं, तसे त्यांचे केस जायला लागले। आणि आता तर अशी वेळ झाली होती की त्यांचे केस खूप जास्त गेलेले होते, म्हणजे मागच्या साईडचे तर पूर्णच असे टाल पडल्यासारखं झालेलं होतं। मग मी विचार केला चला ठीक आहे, मला तर काही वाटत नव्हतं, त्यांना पण काही वाटत नव्हतं। मग एकदा असा विचार केला, असा समोर व्हिडिओ आला स्क्रोल करता करता, तर त्याच्यामध्ये ना ट्रान्सप्लांट केसांचा। मग म्हटलं चला यांचा ट्रान्सप्लांट करावं का, म्हणजे मी यांना म्हटलं तुम्ही ट्रान्सप्लांट करता का केसांना, तर मग हे बोलले की नाही आपण प्रोसिजर पाहू कशी आहे। ती प्रोसेस जेव्हा पाहिली ना आम्ही तेव्हा मग आम्हाला भीती वाटली, म्हणजे कशी की यार ती इतकी पेनफुल प्रोसेस आहे, त्याच्यामुळे म्हणजे एवढं सहन करू शकू की नाही करू शकू, आणि ते फक्त केसांसाठी। म्हटलं एवढं काही वाटत नाही मला, ठीक आहे। मग एकदा असं स्क्रोल करता करता मग असं तेच ट्रान्सप्लांटचा व्हिडिओ झाल्यानंतर मग आपण त्याच रिलेटेड येतात ना आपल्याला जसे व्हिडिओज, तर मग त्याच्यानंतर हेअर पॅचचा व्हिडिओ आला। मग हेअर पॅचच्या व्हिडिओमध्ये असं दाखवलं की यार अक्षय कुमारने पण हेअर पॅच लावलेला आहे, सलमान खानने पण हेअर पॅच लावलेला आहे, तर त्यांचे रिझल्ट खूप चांगले आहेत, असं आहे तसं आहे। तर मग मी म्हटलं यांना आपण बघायचं का हेअर पॅचचं। मग हे बोलले की म्हणजे यांना पण पटलं, ते जे पेनफुल प्रोसेस नव्हती काही नव्हती, मग यांना पण ते पटलं होतं की हेअर पॅच ठीक आहे, चांगलं वाटेल आणि लुक चेंज होणार, काही दिवस बघू म्हटलं, नाही तर मग आपल्या नॉर्मल लुकवर येऊ, जर नाही पटलं ते लुक तर आपल्या नॉर्मल लुकवर येऊ, पण हेअर पॅच एकदा लावून बघू आपण कसं वाटतं तर। मग काय झालं, मी सर्च केला, हे तर काय टेन्शन नाही घेत, हे मस्त आपल्या ड्युटी करतात आणि सर्व माझंच, मला एकदा कोणती गोष्ट असं वाटलं ना की हे करायची, मग त्याच्याबद्दल मी सर्च करायला लागते। मग मी खूप सर्च करायला लागले की हेअर पॅच कुठे मिळेल, काय करेल, आपल्याला दिल्लीला जावं लागेल का, आपल्याला नागपूरला जावं लागेल का, असं तसं ह्या सर्व गोष्टी सर्च केल्या मी। मग जेव्हा मला हेअर पॅचबद्दल कळलं की आपल्या अमरावतीमध्ये सुद्धा होते, मग मी सलॉन सर्च केले कुठे कुठे हेअर पॅचचे होते। मग ज्यांच्याकडे आम्ही केलं ना, मग त्यांच्याकडे मी कॉल करून बघितला, मग त्यांनी त्यांचे रिझल्ट दाखवले, जे आधी त्यांनी हेअर पॅच केलेले होते त्यांचे रिझल्ट जेव्हा बघितले ना मी, त्यावेळेला मी शॉक झाले। अरे म्हटलं इतके चेंजेस, म्हणजे एकदम व्यक्ती कसा होता, आणि केसांमुळे खूप फरक पडतो। आता तुम्ही बघितलं ना यांच्या चेहऱ्यामध्ये किती फरक पडत आहे, म्हणजे मला तरी असं वाटते पर्सनली, मी जेव्हा त्यांना बघते ना आणि आधीचे पिक जेव्हा बघते ना, मला तरी असं वाटते पर्सनली की 10 to 15 इयर्स तुम्ही मागे जाता, म्हणजे तुमचं एज कमी दिसते, 10 to 15 इयर्स। मग तुम्ही विचार करा हेअर पॅच लावायला परवडतो की नाही परवडतो।
म्हणजे ज्यांना पण असे प्रॉब्लेम आहे, ज्यांना पण असं वाटते की नाही आपल्याला केस असायला पाहिजे, म्हणजे खूप साऱ्या अशा माझ्या बहिणी आहेत की त्यांना असं वाटते की त्यांच्या नवऱ्याला यंग दिसायला पाहिजे, म्हणजे यंग तर तसे आपल्याला आपले नवरे आवडतातच, काही प्रॉब्लेम नाही, पण चांगला केस वगैरे असायला पाहिजे होतं. कारण काही जणांचे तर कमी वयातच केस जातात, खूप कमी वय असते आणि त्याच्यामध्येच केस जातात, मग अशा वेळेला चांगलं वाटत नाही. म्हणून मग त्यावेळेला असा विचार करतो आपण की असायला पाहिजे केस. आणि ज्यांनी क्वेश्चन केलेले आहेत ना त्यांना पण असं वाटलं असेल की हो जर काही इलाज असेल तर आपल्या नवऱ्यासाठी कामात पडेल, तर म्हणून मग त्यांनी विचारलं असेल. तर मग त्यांनी मी विचार केला की यांना म्हणजे खूप जणांचे असे क्वेश्चन आले तर मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल. मी व्हिडिओ बनवून घेतला, सर्व प्रोसेस वगैरे सर्व बनवून घेतला. मी काही दिवस तुमची वाट बघितली की तुम्ही यांच्यामध्ये चेंजेस ओळखू शकता की नाही. मग तुमच्यापैकी आता खूप जणांनी कालच्या परवाच्या व्हिडिओमध्ये ज्यांनी अगरबत्ती दाखवली ना त्या व्हिडिओमध्ये तर खूप कमेंट आलेला, खूप कमेंट की असं काय झालं की एकदम केस वाढले आणि कोणतं तेल यूज करत आहेत दादा, आणि आम्हाला पण सांग, आमच्या नवऱ्याचं पण असा प्रॉब्लेम आहे, आम्हाला पण हेल्पफुल होईल व्हिडिओ. कोणतं तेल वगैरे नाही आहे, त्यांनी हेअर पॅच लावलेलं आहे, तुम्ही सुद्धा लावू शकता. त्याची कॉस्ट वगैरे सांगते मी. आता तुम्ही जशा क्वालिटीचा हेअर पॅच घेता तशावर कॉस्ट डिपेंड असते. तुम्ही जर थोडा लो क्वालिटीचा हेअर पॅच घेत असाल तर थोडं डिफरंट दिसते आणि नॅचरल दिसत नाही, तर तरी सुद्धा आता पैसे कमी असतात तर मग त्याच्यावर जाऊ शकता तुम्ही. आणि जर तुम्ही अफोर्ड करू शकता, यांचा जो हेअर पॅच आहे तो सिंथेटिक हेअरचा नाही आहे, म्हणजे रिअल हेअरचा आहे आणि चांगल्या क्वालिटीचा आहे, इम्पोर्टेड आहे, त्याच्यामुळे 30,000पर्यंत सुद्धा हेअर पॅच आहेत. पण आम्ही जो हेअर पॅच घेतला तो 15,000चा घेतला. म्हणजे कारण असं की पहिल्यांदाच लावत होतो आणि जर सूट नसता झाला किंवा मग आणखी असं वाटलं असतं की यार नाही आपल्याला लावायचंच नाही आहे, खूप हेडॅक आहे, तर त्याच्यामुळे मग आपण काढून टाकू शकलो असतो. तर त्याच्यामुळे आम्ही कमीचा घेतला, म्हणजे कमीचा म्हणजे तरी पण तो व्यवस्थितच पैशाला पडलेला आहे. पण तरी म्हटलं की एकदम 30,000वर त्याच्यावर गेल्यापेक्षा आपण हा घेऊन बघू, चांगला सूट झाला तर मग आपण महाग वगैरे किंवा मग आपण हाच कंटिन्यू करू शकतो. तर हा हेअर पॅच तुम्हाला 1 वर्ष तरी चालेल. जो तुम्ही म्हणजे यांनी जो हेअर पॅच घेतलेला आहे ना तो 1 वर्ष तरी चालतो. कारण ह्या हेअर पॅचला मंथली सर्व्हिस द्यावी लागते, हेअर पॅच काढावा लागतो, त्याला ग्लू वगैरे लावावं लागते. हेअर पॅचमध्ये पण प्रकार असतात, म्हणजे एक क्लिपचा येतो, एक फक्त टेपचा येतो आणि एक ग्लू वगैरे आणि टेपचा येतो. तर यांनी ग्लू आणि टेपचा लावलेला आहे. ज्यांना खूप जास्त घाम येतो ना त्यांनी क्लिपचा लावू शकतात, कारण तो काढता पण येतो आणि तो परत आपल्यानुसार आपल्याला जेव्हा बाहेर जायचं आहे तेव्हा लावता पण येतो. पण यांनी ग्लूचा घेतला, म्हटलं नेहमीचं ती झंझट नको असायला पाहिजे की यार काढा लावा, ते टेन्शन नाही पाहिजे, म्हणून ग्लूचा घेऊन घ्या. म्हणजे ग्लू लावा, मंथली त्याला त्याची सर्व्हिस द्यावी लागते. मंथली 1,000 रुपीज पडतात त्या सर्व्हिससाठी. म्हणजे त्याच्यामध्ये हेअर कटिंग पण येते. जर तुमचे केस ग्रे वगैरे असतील, समजा यांचे थोडे इथे ग्रे आहेत, तर जे व्हाईट केस असेल त्याला कलर पण लावला जातं. आणि नंतर मग त्याच्यामध्ये ट्रिमिंग पण होते, म्हणजे पूर्ण आपलं जे केस वाढलेले असतात नॅचरल केस, म्हणजे इथून त्यांनी फक्त तेवढं केलं ना, तर हे जे बाकीचे केस वाढलेले असतात त्याची ट्रिमिंग पण होते. व्यवस्थित ते केस धुतले जातात, म्हणजे पॅच काढून तो धुतला जातो, त्याला वाढवल्या जाते आणि त्याला परत ग्लू लावून टेप लावून परत लावला जातो. असं करून त्याचे 1,000 रुपीज चार्जेस लागतात. तर हे सर्व आहे प्रोसेस त्याच्यामध्ये. म्हणजे बाकी तर काही एवढं वाटलं नाही मला, पण थोडं मेंटेनन्स आहे. म्हणजे बाकीच्या आपलं नॅचरल हेअर कसे आपण कसेही करून ठेवू शकतो, पण त्याला कसं आहे ते नॅचरल हेअर असतात पण त्याला असं मुळापासून त्याला जीव नसतो ना, तर त्याच्यामुळे आपण त्याची काळजी जास्त घ्यावी लागते. आपण त्याला वॉश सुद्धा करू शकतो, महिन्यातून आपण त्याला 3 ते 4 वेळ वॉश करू शकतो. पण माणसांना कसं डेली क्लीन करायची सवय असते केसांना, पण ते थोडं टाळावं लागतं, कारण ग्लू लावलेला असतो, ग्लू लवकर निघतो म्हणून. तर तुम्हाला जर हेअर पॅच 1 महिन्यापर्यंत टिकवायचा असेल तर तुम्हाला फक्त 3 ते 4 वेळ हेअर वॉश करावा लागतो. त्याला चांगलं व्यवस्थित सिरम लावावं लागते, नॅचरल दिसले पाहिजे आणि चांगले शायनी दिसले पाहिजे म्हणून सिरम वगैरे लावावं लागतं, स्प्रे करत राहावं लागतं. थोडं मेंटेनन्स आहे पण खूप छान दिसतो. आता तुम्ही रिझल्ट बघतच आहात आफ्टर आणि बिफोरमध्ये, कारण बिफोर त्यांचा रिझल्ट कसा होता, बिफोरमध्ये केस गेलेले होते आणि हे आता त्यांच्या चेहऱ्यामध्ये खूप फरक पडलेला आहे. त्यांचा चेहरा खूप यंग दिसत आहे त्या केसांमुळे आणि खूप चांगलं वाटतं. मला तर खूप रिझल्ट आवडलेला आहे, त्यांना पण आवडला. फक्त थोडं मेंटेनन्स असल्यामुळे ते म्हणतात यार तुझ्यापेक्षा तर जास्त मी मटकतो आता केसांसाठी, म्हणजे आरशामध्ये बघत राहतो, नेहमी त्या केसांना हे करत राहतो. तर मला
मला जास्त टाइम द्यावा लागतो त्या केसांसाठी. ठीक आहे म्हटलं, काही हरकत नाही, चांगलं दिसायसाठी थोडंफार करावं लागते, काही मिळवण्यासाठी काही गमवावं लागतं हे म्हणतात ना, तर तसेच असते हे. जर तुम्ही अफोर्ड करू शकत असाल तर तुम्ही सुद्धा डेफिनेटली त्यांना विजिट देऊ शकता. ते दादा आहेत नेक्स्ट लेवल मॉलमध्ये, त्यांचं सलून आहे 2nd फ्लोअरला की 3rd फ्लोअरला आहे. तर तुम्ही सर्च करा तिथे जाऊन आणि तुम्ही करून घेऊ शकता. तुमच्या पण हजबंडच्या जर हेअर लॉस होत असेल किंवा मग असं झालेलं असेल, खूप जास्त टाल पडलेलं असेल, तर तुम्ही करून घेऊ शकता. म्हणजे असं नाही की आता यांचे इथे हेअर पूर्ण होते तर त्याच्यामुळे इथलंच फक्त रिमूव्ह केल्या गेला. बाकी जणांचे जर म्हणजे केस पूर्णच गेलेले आहे तर त्यांना पूर्ण सुद्धा विग मिळतं पूर्ण याची. आणि जास्तीत जास्त तर हा एरिया असतोच जास्त लोकांचा, फक्त हाच एरिया गेलेला असतो, तर या एरियावर डिपेंड असते. तर त्याच्यामुळे तर बाकी काही नाही. आणखी सांगा, बाकी जर क्वेश्चन असतील तुमचे याच्याबद्दल, मी तर मला असं वाटते की पूर्ण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हो, पहिल्यांदा एक्सेप्ट करायला आपल्याला वेळ लागतं, कारण आपल्या एकदमच केस गेलेले असतात ना, म्हणजे आता यांना पहिल्यांदा एक्सेप्ट करायला यांनी तर एवढं टेन्शन नाही घेतलं, पण एक्सेप्ट करायला वेळ लागतं. कारण खूप जण विचारतात, एकदमच आपण ते पहिल्यांदा आपलं केस गेलेले असतात आणि एकदमच आपण एवढे मोठे केस घेऊन गेल्यानंतर खूप जण विचारतात, त्यांना फेस करायला थोडं हे वाटतं. पण आपल्याला स्वतःला जर चांगलं वाटत असेल तर मग दुसऱ्यांचा विचार करण्याची काही गरज नाही, मला तर असं वाटतं पर्सनली. आणि जो यांचा तुम्ही पहिलं क्लिप बघितली त्याच्यामध्ये त्यांनी जी हेअरकट केली होती ना, ती एकदम म्हणजे असं मोठे केस दिसत होते त्याच्यामध्ये. तर यांना तशा हेअरकटची, जेव्हा यांचे स्वतःचे सुद्धा केस होते ना, तेव्हा सुद्धा तशा हेअरकटची सवय नव्हती, म्हणजे इतक्या जास्त लांब हेअरची सवय नव्हती. कारण आर्मीमध्ये असल्यानंतर त्यांना शॉर्ट हेअरची सवय होती, खूप जास्त ट्रिम राहायचे त्यांचे हेअर, खूप जास्त कमी राहायचे. तर त्याच्यामुळे कमी केसांचीच त्यांना सवय होती आणि ते एकदम जास्त केस त्यांना सूट नव्हते होत तेव्हा. म्हणजे जे आता तुम्ही क्लिप बघितली, इतके जास्त सूट नव्हते होत. मग आम्ही पहिल्यांदा आणखी कटिंग करून घेतली त्याची नेक्स्ट टाइम गेल्यानंतर. मग तेव्हा पण मला असं वाटलं की त्यांना वाटत होतं पर्सनली की खूप लांब वाटत आहे, कारण सवय नसतं ना आपल्याला ते तसं बघायची. मग आम्ही परत गेलो, 2 वेळ त्या ज्या पॅचची आहे ती कटिंग झाली. मग आता जे केस आहेत ते एकदम नॅचरल वाटतात, जसे ते आधी ठेवत होते त्यांचे स्वतःचे केस असताना, जसे ते केस ठेवत होते ना, आणि जेवढे लांब ठेवत होते तेवढेच लांब आणि मस्त आर्मी कट करतात आता ते. म्हणजे जे आधी आर्मी कट करत होते ना स्वतःच्या केसांची, ते आर्मी कट करतात मस्त. इथे खूपच व्यवस्थित असे ट्रिम करतात, एकदम थोडे असे दिसतात. आणि जे वरचं आहे फक्त ते वरचंच तेवढं जे पॅच आहे त्याचीच छान अशी कटिंग केलेली आहे की ते नॅचरल दिसायला पाहिजे. तर असं म्हणून ते व्यवस्थित कटिंग केलेली, त्याच्यामुळे असे ते आता नॅचरल दिसतात, एकदमच नॅचरल दिसतात, असं वाटत पण नाही. जवळून बघितल्यानंतर सुद्धा खूप जणांना वाटत नाही की हेअर पॅच लावलेला आहे. म्हणजे कितीही जवळून बघा, जेव्हा ते असे पूर्ण असे ओपन करून बघतील लोक, आणि एवढं तर कोणी बघायला रिकामं नसतं की असं पूर्ण ओपन करून बघतील आणि काही, तर एकदम जवळून जरी त्यांना बघितलं ना तर त्याच्यानी पण वाटत नाही की ते हेअर पॅच लावलेलं आहे म्हणून. तर खूप छान वाटते, मला तर रिझल्ट आवडलेला आहे. तुम्हाला पण आय होप आवडलाच असेल. ॲक्च्युली ॲमेझॉनवरून मी ही डोअरनेट मागवली होती, कारण मच्छर इतके येतात ना आमच्या एरियामध्ये. आतमध्ये मच्छर संध्याकाळचे, कारण आम्ही, तुम्हाला माहिती असेल, मी मच्छरदाणी लावून झोपते जे बेडवर सुद्धा. तर मी ती पण मच्छरदाणी तुम्हाला दाखवली होती, पण मग त्याच्यामुळे पण आता ती कसं फक्त बेडपुरती मर्यादित असते, मग बाकीच्या पूर्ण घरात मच्छर पसरलेले असतात, तर ती डोअरमधूनच येतात. तर त्याच्यामुळे ही डोअरनेट मागवली ॲमेझॉनवरून. आता ही आलेली होती तर यांना म्हटलं लावून द्या, तर त्याची तीच लावणं सुरू आहे. त्याला असे टेप येतो, आता त्या टेपनी साईडला चिपकावं लागतं आणि नंतर मग मध्ये मॅग्नेट आहे. जसं आपण डोअर ओपन जरी केलं ना तर ते लगेच क्लोज होतं लगेच. तर तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते की कसं होते. तर ते आता फक्त टेप लावून व्यवस्थित असं चिपकवायचं आहे आणि नंतर मग आपल्याला मधून आपल्याला जायचं असलं ना तर ती मॅग्नेट असतं त्याला. तर हे अशी आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी लिंक देऊन देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, जर घ्यायची असेल तर. खूप चांगली वाटली. पहिल्यांदा तर मला असं वाटलं की काय माहिती ही काम करते की नाही करत, पण आता जेव्हा लावले ना, 1 दिवस झालेला आहे लावून, तर खूप छान वाटत आहे आणि ट्रान्सपरंट आहे मेन म्हणजे, तर चांगलं वाटत आहे मला. मच्छर गेट म्हणू शकतो याला आपण, मच्छरदाणी, हा सेफ्टी डोअर असं म्हणू शकतो, मच्छरांपासून प्रोटेक्शन. जमलं. आतमधला आता डोअर ओपन करा तुम्ही. हो आता त्याला लावा बरोबर. त्याला पण तोच टेप लावा लागतोय. हा, तर हा जो टेप आहे हा डबल टेप आहे.
आणि हा डबल टेप बरोबर याला लावायचा आणि हे असं चिपकवायचं. आणि आमच्या साहेबांचा जुगाड पा बकेट वरती पण एवढ्या छोट्याशा. बरोबर नाही, चुकलं. अरे ते मागून पाहिजे ना. हा ते जे तुम्ही उलट करत आहात ते मस्त होऊन गेलं हे. तर आता मस्त डोअरही ओपन ठेवता येते नेहमी. मी नाही म्हणत होतो यांना. किती दिवसाचे मागे लागलेले ते माझ्या. चला झाले आपले मच्छरदाणी लावून. Amazon वरून बोलवलेले, लिंक पाहिजे असेल तर देऊन देईल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. मी यांना म्हटलं ही आताच लावायला नव्हती पाहिजे. आपण धूळ बसली तर मग आणखी खराब होईल आणि त्यात धूळ तेव्हाही बसणार आहे कारण हे काम सुरू आहे ना म्हणून. आणि ब्लॅक आहे त्यात म्हणजे कलर वॉशेबल आहे म्हणतात तर कधी धुता येते काढून, काही टेन्शन नाही आहे. तर म्हटलं ठीक आहे. चला मग आता आपली डोअरनेट लागून रेडी झालेली आहे. याला कसं ओपन करायचं, इथे मॅग्नेट असते. हे इथून आपण इझिली असं करून जाऊ शकतो आणि बरोबर ते तसंच राहणार. मॅग्नेट बरोबर चिपकणार त्याने. आता बरोबर ते मॅग्नेट एकमेकांना चिपकून जाते आणि यायच्या वेळेला या आतमधून ते बघा आणखी चिपकून जाते. असं काम होतं. मस्त एक नंबर. काकून नाही आवडलं. हा मस्त एक नंबर झालं ते. कशासाठी वाटण्यासाठी पण वाटतही नाही ती लावलेली आहे म्हणून. वाटतही नाही, काहीच नाही. पांढरी असते ते वाटली असती पण ही काळी आहे त्याच्याने वाटत नाही. ते कलरफुल वगैरे असतात ते पण. हा ते नाही आवडत मला, नाही चांगलं वाटत ते. आतमध्ये दिसत नाही मेन. हा आतमध्ये जाणार नाही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट मस्त एक नंबर काम झालं हे. काकू याच्यामध्ये तू किती मार्क देतात? हा कमी पडते म्हणतो काकू. मार्क कमी पडते म्हणतो द्यायला. मस्त आहे ना, जमलं. काकूंना आवडलं म्हणजे झालं आपलं काम. सक्सेस पास केलं, झालं सक्सेस. ते मी तेच तर विचार करत होते. ते म्हटलं इकडे यांनी ते कमी कसं काय घेतलेलं आहे. तर हा एक नंबर. त्याला याला याचे लावून दाखवा ना. अच्छा अच्छा. आता तो ऍक्रिलिक आहे का नाही, तो फिनिशिंग मध्येच लावला जाते. अच्छा चल ठीक आहे. हँडल लागल्यावर पहिलं सलमाका उरकून देतो. पहिले हो करा. लावून देतो. झालं बरंच काम आटोपलं. जास्त नाही आहे काम, हार्डवेअर आहे. मेन फक्त तकलीफचं काम एकच आहे आता इथं. हे ड्रॉवर आहे ना. बस त्याच्या तकलीफ आला, बाकी नाही. गोल्या चला व्हिडिओ थोडा मोठा झाला पण काही हेल्पफुल राहिला असेल तुमच्यासाठी हा व्हिडिओ. थोडी ती नेट पण मला त्यामध्ये दाखवायची होती ना म्हणून थोडा मोठा झाला व्हिडिओ. कारण ती नेट यांनी खूप दिवसाची हे माझ्या मागे लागले होते की नेट मागव पण माझं मागवणच नव्हतं होत. मी पहिल्यांदा यांना म्हटलं काय हो त्या नेटमुळे काय मच्छर राहतील का, म्हणजे मच्छर हे होतील का, कारण डोअर इतके सारे आहेत म्हटलं आपल्याकडे, तिकडचे पण डोअर ओपन राहतील तर मच्छर येतीलच म्हटलं आतमध्ये. पण मग हे म्हणतात की मेन डोअर मधूनच जास्तीत जास्त येतात, बाकीचे डोअर तर आपण बंदच ठेवतो, म्हणून मेन डोअरसाठी मागवून घे एकदाची. पण चांगलं वाटलं मला, ती नेट चांगली वाटली. तर त्याला पण म्हणजे त्यांनी काम करत आहे ती नेट, तर त्याच्यामुळे चांगली वाटली मला ती. डेफिनेटली जर तुम्हाला ती पण घ्यायची असेल तर घेऊ शकता. मी देऊन देईल लिंक तुम्हाला, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देऊन देईल, कमेंट पिनमध्ये पण देऊन देईल. खूप जण डिस्क्रिप्शन बॉक्स शोधत राहतात, कुठे मिळत नाही त्यांना डिस्क्रिप्शन बॉक्स, म्हणून मग कमेंट पिनमध्ये देऊन देईल. आणि हा हेअरपॅचचा व्हिडिओ जो आहे तो पण तुमच्यासाठी हेल्पफुल राहिला असेल. जर हा व्हिडिओ तुमच्यासाठी पूर्णपणे हेल्पफुल राहिला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ज्यांना पण असं वाटत असेल की आपल्याला हे करायचं आहे त्यांच्यासोबत शेअर सुद्धा करू शकता तुम्ही हा व्हिडिओ. तर चला मग बाय बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.